एवढा मोठा पावसाळा असून दार झाडाले सगळा धुळाच धुळा उडू राहिला. संध्याकाळची झाडझूड करायला मारा लागते पाणी, कारण की एवढं ऊन तपू राहिलं उन्हाळ्यासारखं. किल्लं आहे. तुमच्या इकडे असंच ऊन आहे का पाणी आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. हाय सगळ्यांना, शुभ संध्याकाळ. तर चला, संध्याकाळची झाडझुडीचा टाईम झाला आणि पाणी तर काही येऊन नाही राहिलं. त्यासाठी सगळ्या दारात पाणी मारून घेतलं. बोर आहे म्हणून बरं आहे, नाहीतर नळाच्या भरोशावर काही नाही. हे सगळं दारात पाणी मारलं. आणि आमच्या बायाचा दांगडो आता तुम्ही. संध्याकाळचा सकाळचा आहे तेवढाच आणि संध्याकाळचा आहे तेवढाच असते यायचा. का वाटून घे किती चारा खाता होतो हा. आणि पिलू तरी देतो मग, पिलू तरी देतो. पिलू चिवताई चिवताई चिवताईचा टाइम झाला आता पिल्लू द्यायचा. कधी देणार आहे पिलू चू? ए चू पहा पसारा. आणि सकाळी एवढाच पसारा असते यायचा आणि संध्याकाळी एवढाच पसारा असते. आता यायला सोडून बांधायला लागते तिकडे. आणि रुपाची चालू आहे झाडझूड घरातली. आणि मला करायचं आहे आता बकरे इकडे बांधून आणखी चाराला हिरवा. आणि आज दादा घरी असल्यानं मला काही बैलाचं चारा पाणी करा नाही लागलं, तरी बाहेरचं झाडझूड करावंच लागते मला. नाही बाई, झाली का झाडझूड? उन्हातच केली. वारत नव्हती गेली का कोणाच्या? काय रोज आहे आता? 250 रुपये रोज एवढ्या उन्हात? चला, बाहेरूनच जराशी बातचीत करून आली मी आता. आता सोडतो बकऱ्याले आणि लागायचं आहे मध्ये चारा हा आणि बकऱ्याची झाडझूड करायची. त्यातले टाईम जाते एवढाच की लगेच जेवण बनवायचा टाईम होते. जेवण आता मग एवढे कामं करून घेतो मी पहिले, मग पाहू स्वयंपाकाचं काय आहे ते. बाहेरचे सगळे कामं संध्याकाळचे उरकल्यावर बाहेरची रात्रपाग ती मस्त दिसू राहिली. तर झाला आता स्वयंपाक भाजीचा टाईम. पीठ बीठ चुरून ओके केलं आणि आज केलं भाजीले कढी. दाखवतो तुम्हाला कढी. आणि कढी काय मला अशी विशेष आवडत नाही, म्हणून मी करणार आहोत आता पनीर भुर्जी. लय 4-5 दिवस झाले वाट पाहू राहिलो. 4-5 दिवस झाले पनीर आणून ठेवायला आहे. आणि 4-5 दिवस झाले वाट पाहू राहिलो पालक पनीर करायची, पण पालक काही भेटून नाही राहिली गावात. आणि पनीर असं लय खावं राहिलं मला. तर आता बनवणार आम्ही पनीरची भुर्जी. सगळ्यात पहिले टाकतो पनीर उकडायले. उमाय लय रट्ट झालं. आता पालक नाही म्हटल्यावर काहीतरी पनीर तर करून खास लागेल, तर त्यासाठी करणार आहोत मी आज पनीरची भुर्जी. टाकलं आता पनीर उकडायला मस्त. पनीर भुर्जी करायला लागणार आहे आपल्याला टमाटर आणि कांदे. पनीर उकडे मस्त. आता घेतो टमाटर कापून, कांदे कापून, ते लोक आपलं पनीर उकडते. घरी राहिलं की हे असे वांदे होतात भाजीचे. आणि तसे मी आता मुंगा उडदाच्या शेंगा येऊन नाही राहिल्या, तर भाजीचे लईच वांदे होऊ राहिले. कारण की हा महिनाच असते उडदा मुंगाच्या शेंगायचा. आणि आमच्या इकडे उडीद मुंग कोणीच पेरत नाही, कारण की आमच्या इकडे जनावर लयात हरणं डुकरं. हे काय व्हायचं लावायचं बरोबर. काय झालं तुले? आपलं पनीर उकळलं, त्याला कांदा आणि टमाटर झालं कापून. आणि आता टाकणार आम्ही कांदा कढई. आणि कढई ठेवायची गॅसवर. आणि कांद्यात टाकायचं तेल आणि तेलामध्ये टाकायचं कढई.
पनीर जरासं थंड होतं. कांदा व्हायला पनीर घ्यायचं खिसून. तसे तुकडे करून नाही टाकले तर चालतात, पण खिसून घेतलं तर बरं आहे. ते पनीरला आता पनीर खिसून लाईट नाही करू राहिला बरोबर. रात्र झालेलं आहे. चला मग घेतो आता पनीरची भुर्जी करून. तुम्ही व्हिडिओ पाहत राहा, व्हिडिओ लाईक करा. हे घ्या, लाईटही गेली आता.